सगळं सगळं ध्यानचे अधिकरण ते छंद श्रीचरण श्री गुरूंचे सरस्वत गवेजी वक्तृत्वा गौरपणे सरस्वती ओळंगणे भावाचे अवतरण श्री गुरूंचे पाय हृदय सुनी ठाय तैवळी भाग्य होय उमेश श्री नमस्कार श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकीय कारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 13व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. त्यामध्ये ज्ञानसाधनांचा निरूपण करत असताना ज्ञानसाधनांचं निरूपण करत असताना यामध्ये पहिल्या जे काय त्या साधना आहेत आपण त्यामध्ये अमानित्व या पदाचा विचार पाहिला. मनुष्य कसा अमानी असावा आणि अमानी असेल तर त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं म्हणून ते ज्ञानाचं साधन आहे म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. दुसरं आहे अदंभित्व, दांभिकपणा नसावा, धर्मध्वजित्व नसावं. त्याविषयी ज्ञानोबराय काय बोलतात पहा. तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे जीव जावो परी नमसे ठेविला ठाव. श्री ज्ञानोबराय बोलतात की अदंभित्व असा असावा. कशा प्रकारे आपल्या अंतःकरणात अदांभिकपणा असावा. ज्याप्रमाणे लोभी मनुष्य आहे त्या लोभी याचा मन तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे ज्याप्रमाणे लोभ्याचं मन जीव जावो परी ठेविला ठाव नुमसे जीव गेला तरीसुद्धा ठेवलेल्या ठेवावरून तो आपलं मन प्रगट करत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस हा मनुष्य मेला तरी पण त्याविषयी आपल्या अंतःकरणात सगळं धन कुठे ठेवलं आहे, काय ठेवलं आहे, मेल्यावरही सांगत नाही आणि धन तसंच पडून राहतं. म्हणजे एवढं झाकून ठेवतो. म्हणजे इतकं धन गुप्त ठेवतो, प्रगट करत नाही. अशा प्रकारचं आपलं मन पाहिजे. पण कशाविषयी? आपण केलेल्या धर्माविषयी, आपण केलेलं पुण्य. आपल्याला सहज असतं आपल्याकडून पाप झालं आपण सांगतात का? खरं सांगतात का? ते लगेच आपण डोळे झाकून मागं पडून हे कोणी आहे का नाही आहे ना. त्या दिवशी समजा एखादं चुकलं ना, सरळ आता तुम्हाला माहीत असेल आपल्या सगळे विद्यार्थी असतात पहिल्यापासून जुन्यापासून आपण होतो अरे इथं कोणी पाय दिला रे हां बरं त्यात कोण होते? आपली मोठाली कंपनी यातलंच कोणतरी असणार समजा. हां अरे पूर्वी आपण खाली तिथं दरवाजा लावल्यावर वगैरे करायचोत ना. म्हणजे एक उदाहरण. मग आता किती कालं असेल तर म्हणजे कोणी सांगायला तयार नाही. आपण बोलत आहे आपण अरे लईच खराब पोरं आहे ना. म्हणजे आपण काय करतो? पाप झाकून ठेवतो. म्हणजे आणि जर पाप झाकून ठेवलं तर ते वाढतं आणि पुण्य झाकून ठेवलं तर ते वाढतं. हां चूक होणं म्हणजे पण चुकून जरी झालं तर पापच झालं ना. मग चुकून झालेलं पाप त्याला प्रायश्चित्त केलं पाहिजे ना. प्रायश्चित्त केलं पाहिजे. त्याचं काय प्रायश्चित्त आहे? हां मग ते पुढच्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तर त्याचा काही त्याला शिक्षा दिली तर ते त्या पापातून मुक्त झाला, किंवा माफी केली
तर ते काय नाही, सोडं राहू दे, असं दे होत राहतं, आता पुढे करू नको. मग तिथून पुढे त्या कार्याविषयी चोख राहणं हे काम राहतं. नाहीतर मग पण आपण आपलं पाप उघडं केलं पाहिजे ना. तर नाही केलं तर मग त्याचा तसाच तो पाप तसंच पडून राहतं. सांगितलं तरी आणि मग काहीतरी बोलणार, काहीतरी झालं, त्यात ते पाप कटून जाणार. आणि आपण नाही सांगितल्यावर पाप तसंच आपल्या पुढे राहणार आणि मग ते आपल्याला या जन्मात नाही किंवा पुढच्या जन्मात कधी ना कधी ते भोगण्याकरता पुन्हा यावंच लागणार, तेवढ्याकरताच. म्हणून मनुष्यानं राहावं स्पष्ट अंतःकरणानं, काही नाही, कोणाशी नाही द्वेष ना कोणाशी, काय झालं तर प्रेमच करायचं भगवंताचे स्वरूप समजून. मग ते कोणी असोत, काही आपला द्वेष करणारा शत्रू जरी असला तर त्याच्यावर प्रेम करणं हे आपण युधिष्ठिराकडूनच शिकावं. आपण काहीही विचार करू नये त्याविषयी. उलट कारण की होतं काय, मनुष्याची कल्पना वेगळी असते आणि वास्तविक स्थिती कधी कधी वेगळी असते, काहीच कळत नाही. आता तुमच्या मनात काय आहे मला काय कळणार आहे ना. मग काय कळणार नाही ना. मग आपण का असं का विचार करायचा, येडे याला काय कळे ना, हे असं काय वागायला लागलं. पण आता स्थिती पुढच्याची काय पता नसते. मग त्यांनाही स्पष्ट राहावं आणि आपणही स्पष्टच बोलावं. आपण कशाला चिंता करायची मागण पुढं हे बोलण्यापेक्षा स्पष्ट तुम्ही असं काय करता, तेव्हा तुम्ही काहीतरी आपल्या अंतःकरणाला सांगेल, मला असंच होतं तसंच होतं, काहीतरी असेलच. ठाओ जीव जाओ परी न उमसे, ठेवलेलं धन जीव गेलं तरी सुद्धा तो कोणालाही सांगत नाही, उघड करत नाही. तया परी किरीटी पडिला ही प्राण संकटी, परी सुकृतना प्रगटी अंगे बोले. हे किरीटी, हे अर्जुना, त्याप्रमाणे प्राण संकटी पडिला ही परी सुकृतना प्रगटी अंगे बोले. असं किती प्राणाचा संकट आला, मृत्यू आला तरी पण ठीक आहे, तरी परीतच तरी सुद्धा तया परी किरीटी पडिलाही प्राण संकटी, प्राणाच्या संकटात पडला तरी सुद्धा परंतु अंगे सुकृत न प्रगटी अंगे न बोले. परंतु तो आपलं पुण्य प्रगट करत नाही, आहे की नाही. सुकृत न प्रगटी. आता तुम्ही नियम घेतले, एवढं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे, मग ते प्रगट करत नाही आणि तोंडानं बोलवून दाखवत नाही. या प्रकारे या नियमबद्ध जो जीवन जगतो. आणखी पुढे बोलतात की खडाने आला पान पळवी जेवी अर्जुना, कालपवी पन्यांगना वडील पण. खडाने लाथाळ ओढाळ गाय म्हणजे पाना चोरणारी गाय. खडाने पाना आला, हे अर्जुना ज्याप्रमाणे ती पळवते, म्हणजे पुन्हा दूध सोडते थानामध्ये, वासर पाचताना सोडते आणि धार काढायला लागले की लगेच ओढून घेते, आहे की नाही. काय मस्त गाय असतात. खटाळ कसं काय म्हणते गाय ती. का लपवी पन्यांगना वडील पण किंवा वेश्या. पन्यांगना म्हणजे वेश्या, पन्य म्हणजे बाजार, त्यातली अंगना है ना, पन्यांगना. मग ती ज्याप्रमाणे आपलं वडीलपणा म्हातारेपणा ते इकडलं तिकडं सेंट फेंट सगळं लावून एकदम टवटवीत दिसा दाखवते. भलेही 60 वर्षाची वय असली तर 20-25-30 वर्षाचं दाखवण्याचा प्रयास करते. ज्याप्रमाणे ते आपला वडीलपणा झाकवते त्याप्रमाणे हे दृष्टांत गचाळ आहे, परंतु त्याचा तात्पर्य अर्थ तसं आपण पुण्य झाकलं पाहिजे. आढ्यो आतोडी अडवी मग आढ्यता जीवी हरवी, ना तरी कुळवधू लपवी अवयवाते. आढ्य आडवी आतोडे, जेव्हा धनवान श्रीमंत मनुष्य आहे, आडव म्हणजे आड रानात
एकदम जंगलातून चालला तरी आठ देता जीवी हारवी. मग आता काय, आता समजा एखादा आपण जसा गरीब मनुष्य जातो ना, आता गावातून वगैरे इकडं तिकडं जाताना कशा सोन्याच्या माळा घालून फिरतो मनुष्य, परंतु जंगलातून जाताना मग काय करतो, ते सगळं सोनं वगैरे जसं काय गरीब एखादा फाटका कपडा वगैरे घेऊन मग आपले सगळं आमचे काय हो खायला काय नाही, बस इकडं चालतोय भीक मागायला, आहे की नाही. मग आपली जशी आठ देता धनसंपत्ती हरवतो, लपवतो आणि लपवून तो आपला व्यवहार करतो. किंवा कुळवधू लपवी अवयवाते, किंवा कुळवधू म्हणजे कुलीन स्त्री आपली अवयव लपवते, लोकांना दाखवत नाही. आता यानुसार आपण पाहिलं तर जे काही फिल्म काय पिक्चर त्याच्यामध्ये अवयवाते लपवी नाही आणि अवयवाते दाखवी आहे ना. ते कुळवधू नाहीत, ते का कुलद्रोही समजावं त्यांना, कुळाचा वध करणारे आहे ना. त्या काय करतात, उलट आपले अवयव दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयास करणाऱ्या त्या स्त्रिया आहेत. त्याला आपण भौतिक वेश्यासारखं जीवन समजता येईल, असंच होईल, वेश्यासारखं जीवन आहे. पण कुळवधू अवयवाते लपवी असं श्री ज्ञानोबा लिहितात. नाना कृषीवळू आपुले पांघरवी पेरिले तैसे झाकी निपजले दानपुण्य. नाना किंवा कृषीवळू आपुले पेरिले पांघरवी, ज्याप्रमाणे शेतकरी आपण अगोदर पेरतो आणि पेरलेलं काय करतो, झाकून टाकतो. आपुले पेरिले पांघरवी तैसे निपजले दान पुण्य झाकी, त्याप्रमाणे कोणतं निपजले म्हणजे उत्पन्न झालेलं दान पुण्य जो झाकवतो, म्हणजे दान दिलेलं सांगत नाही, लोकांमध्ये मिरवत राहत नाही, दिलं दिलं आहे की नाही. कोण म्हणलं तुमचं नाव नाही, आमचं नाव नको, बरं हे करायचं का, कोणाला सांगू नका, काय नका. निपजले दान पुण्य झाकवी, उत्पन्न झालेले दान पुण्य जो झाकवतो, ही अदंभिकता आहे. आणि आमची आज पंगत आहे, आमचं नाव नाही टाकलं आणि याला म्हणतात दांभिकता. वरी वरी देहन पूजी लोकाते नरंजी स्वधर्म वाग्ध्वजी बांधवनेने, जो वरवर देहाचे पूजन करत नाही, लोकांना रंजवित नाही, आहे ना. कीर्तनात आपण जातो ना, मग वरून आपलं सगळं सांगून हे दांभिकपणा चाला ना, रंजवणं, वरून रंजवणं बरं का, आपल्या अंतकरणात नसणं, वरून लोकांना सांगणं. स्वधर्म वाग्ध्वजी आहे की नाही, पण ह्या लोकाला रंजवित नाही आणि आपला केलेला धर्म वाणीरूपी ध्वजेवर बांधवत नाही. परोपकार न बोले न मिरवी अभ्यासले, न शके विकू जोडले स्वीतीसाठी. जो आपण केलेले परोपकार सांगत नाही, न मिरवी अभ्यासले आणि स्वतः मिरवलेल्याचा अभ्यास करत नाही. अच्छा, अभ्यासले न मिरवी, आता अभ्यास केला भरपूर आणि त्याला सांगत फिरत नाही, मी एवढा ग्रंथ सोडला, एवढा ग्रंथ केला, माझ्या पुढे कोणाला काय येतं आहे. जसं आता वादविवाद सुरू आहे ना, पाहिलं का ते तसं नाही केलं पाहिजे. ते पहिल्यापासून करतात पण ते योग्य नाही. एवढा मनुष्य मोठा झाला तर त्याची गरिमासुद्धा राहिली पाहिजे. गरिमा ही दुसऱ्याच्या निंदित गरिमा नाही. आपण दुसऱ्याचे दोष लपवून आपले गुण त्याच्याला देण्यात
हे गरीम आहे. पर आपण दुसऱ्याचे दोष काढत राहिलो, आपल्याला कोणी मानत नाही म्हणून आपण आपल्यापेक्षा कीर्ती दुसऱ्याची जास्त होऊ लागली, मग आपण त्याला निंदा करू लागलो, यांना काय मानायचं वगैरे. तसंही भगवंताला माहिती आहे आपण काय बोलू नये. बसा है ना. बांधून येणे न मिरवी अभ्यासिले, आपण अभ्यासलेलं लोकांमध्ये मिरवू नये. न शके विकू जोडले स्फितीसाठी, है ना. जे काही प्राप्त झालं ते कीर्तीसाठी आपण विकू नये, है की नाही. पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय